नमस्कार, मी सुजाता बसने. आज आपण बघणार आहे सिस्टीम अप्रोच टू मॅनेजमेंट, डेफिनेशन, फीचर्स अँड इव्हॅल्युएशन. In the 1960, an approach to management appeared which tried to unify the prior school of thoughts. This approach is commonly known as system approach. 1960 मध्ये जो अप्रोच तयार झालेला होता त्यालाच आपण सिस्टीम अप्रोच असं म्हणतो. इट्स अर्ली कॉन्ट्रीब्युटर्स इन्क्लूड लुडविग वॉन बर्टनफ्लाय, लॉरेन्स जे हेंडरसन, W.G. Scott, Daniel Katz, Robert L. Kahn, W. Buckley, and J.D. Thomson. They viewed organization as an organic and open system, which is composed of interacting and interdependent parts called subsystems. आता जर आपण विचार करायला गेलो तर प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये प्रत्येक डिपार्टमेंट एकमेकांवरती डिपेंडेबल असतं. पर्सनली त्यांचं इंडिपेंडंट काम पण चालू असतं आणि शिवाय ते एकमेकांवरती काय असतात तर इंटरडिपेंडंट असतात. एक सिस्टीम ही दुसऱ्या सिस्टीमवरती डिपेंडंट असते. जसं की परचेस डिपार्टमेंट हे ॲक्च्युअल फायनान्स डिपार्टमेंटवरती डिपेंड असतं. फायनान्स डिपार्टमेंट जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत परचेस डिपार्टमेंटला कुठली गोष्ट परचेस करता येत नाही. परचेस डिपार्टमेंटवरती प्रोडक्शन डिपार्टमेंट डिपेंड असतं. जसं की परचेस डिपार्टमेंट जोपर्यंत परचेस करत नाही, रॉ मटेरियल असेल, जे काय बाकीचं लागणारं मटेरियल असेल, तोपर्यंत कुठल्याही प्रकारे जे प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे ते कुठल्याही प्रकारे काम करू शकतात. म्हणजेच काय तर प्रत्येक सिस्टीम सेपरेट आहे. प्रोडक्शन डिपार्टमेंट सेपरेट आहे, ती एक सिस्टीम आहे. परचेस डिपार्टमेंट सेपरेट आहे, ती एक सिस्टीम आहे. म्हणजे त्या थोडक्यात सब सिस्टीम आहेत आणि ते एकमेकांवरती काय आहेत तर डिपेंडंट आहेत. द सिस्टीम अप्रोच इज टॉप टूक upon management as a system or an organized whole, makeup of subsystems interrelated into unity or orderly totality. या सगळ्या ज्या सबसिस्टीम आहेत ते एकत्र करून काय होते तर सिस्टीम अप्रोच तयार होतो. सिस्टीम अप्रोच इज बेस्ड ऑन द जनरलायझेशन दॅट एव्हरीथिंग इज इंटररिलेटेड अँड इंटरडिपेंडंट. सिस्टीम अप्रोचचं सगळ्यात मेन थीम आपल्याला सांगता येईल की सिस्टीम अप्रोचमध्ये इंटररिलेटेड अँड इंटरडिपेंडंट, एव्हरीथिंग इज इंटररिलेटेड अँड इंटरडिपेंडंट याचं कन्सिडरेशन केलं जातं. अ सिस्टीम इज कंपोज्ड ऑफ रिलेटेड अँड डिपेंडंट एलिमेंट्स विथ when it interaction forms a unitary whole. A system is simply an assembler or combination of things or parts forming a complex whole. सिस्टीम काय तर एक मोठं जे वर्क असतं किंवा मोठी जी सिस्टीम असते जे छोटे छोटे पार्ट करून सब सिस्टीम्स तयार करून जे काय आपलं गोल किंवा एम असेल ते काय केला जातो अचीव करण्याचा प्रयत्न सिस्टीम अप्रोचमध्ये केला जातो. ऑन इट्स मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स इज दॅट इट इज कंपोज्ड ऑफ हिरार्ची ऑफ सबसिस्टीम्स. त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय तर ही जी काय सिस्टीम अप्रोच आहे त्याच्यामध्ये सबसिस्टीम्स काय केल्या जातात हिरार्ची म्हणजे एकाखाली एक अशा काय केल्या जातात तर तयार केल्या जातात. दॅट इज द पार्ट्स फॉर्मिंग द मेजर सिस्टीम्स अँड सो ऑन. फॉर एक्झाम्पल द वर्ल्ड कॅन बी कन्सिडर्ड टू बी अ सिस्टीम इन विच व्हेरियस नॅशनल इकॉनॉमीज आर सबसिस्टीम्स. जर आपण एक्झाम्पल जर बघायचं म्हटलं तर संपूर्ण होल किंवा संपूर्ण वर्ल्ड जग हे काय झालं तर एक सिस्टीम झाली आणि ज्या काय प्रत्येक देशाच्या ज्या असणाऱ्या इकॉनॉमिक्स आहेत किंवा अर्थव्यवस्था आहेत त्या काय झाल्या तर संपूर्ण जगाच्या सबसिस्टीम झाल्या. In turn, each national economy is composed of its various industries. Each industry is composed of firms, and of course, a firm can be considered a system composed of subsystems study as production, marketing, finance, accounting, and so on. आता जर आपण कन्सिडर करायला गेलो वर्ल्डच्या अंडर नॅशनल इकॉनॉमीज येईल. नॅशनल इकॉनॉमिकच्या अंडर पुन्हा वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज येतील आणि वेगवेगळ्या इंडस्ट्रीजच्या अंडर पुन्हा त्याचे असणारे सबसिस्टीम्स म्हणजे प्रोडक्शन, मार्केटिंग, फायनान्स, अकाउंटिंग या वेगवेगळ्या प्रकारची डिपार्टमेंट्स ही त्याच्या अंडर येत जातील. या पद्धतीनं कन्सिडर केलं जातं. अ सिस्टीम कन्सिस्ट ऑफ इंटरॅक्टिंग एलिमेंट्स इट इज सेट ऑफ इंटररिलेटेड अँड इंटरडिपेंडंट पार्ट्स अरेंज्ड इन अ मॅनर दॅट प्रोड्युसेस अ युनिफाईड होल. आता इथं आपण कॅरेक्टरिस्टिक्स जी आपण बघतोय सिस्टीम अप्रोचची त्याच्यामध्ये सांगितलं आहे की आपण मगाशी जो पॉईंट बघितलेला होता त्या पद्धतीनंच जे काही सिस्टीम असतात ते इंटर रिलेटेड आणि डिपेंडंट असतात. सेकंड आपण बघतोय द व्हेरियस सबसिस्टीम्स शुड बी स्टडीड इन दर इंटर रिलेशनशिप्स रॅदर दॅन इज आयसोलेशन फ्रॉम इच अदर.
प्रत्येक सबसिस्टीम जी काय आहे ती इंटर रिलेटेड आहे, इंटर रिलेशनशिपमध्येच तयार झाली असते. त्याचा आपण सेपरेट अभ्यास, त्यामुळं म्हणजे एकमेकांपासून त्या वेगळ्या पण असतात आणि एकमेकांवरती त्या डिपेंड पण असतात. म्हणजे जसं प्रोडक्शन डिपार्टमेंटचं काम वेगळं आहे, बरोबर आहे. त्यामध्ये त्यांचं प्रोडक्शन डिपार्टमेंटचं काम त्यांचं ते करतात. म्हणजे हे झालं आयसोलेशन, म्हणजे सेपरेट केलेलं काम. आणि त्याचबरोबर परचेस डिपार्टमेंट हे पुन्हा कशावरती डिपेंड आहे, परचेस डिपार्टमेंटवरती प्रोडक्शन डिपार्टमेंट पण आहे डिपेंड, सेल्स डिपार्टमेंट म्हणजे सगळे बाकीचे डिपार्टमेंट्स पण त्याच्यावरती काय असतात तर डिपेंड असतात. म्हणजेच काय तर ते इंटर डिपेंडंटसुद्धा आपल्याला सांगता येतील. An organizational system has a boundary that determines which parts are internal and which are external. ऑर्गनायझेशन सिस्टीममध्ये बाउंड्री किंवा एक फ्रेम त्याला दिलेली असते की ज्याच्यामध्ये काही घटक हे इंटरनल म्हणून कन्सिडर केले जातात, काही घटक हे एक्सटर्नल म्हणून कन्सिडर केले जातात. अ सिस्टम डज नॉट एक्झिट इन अ व्हॅक्यूम. इट रिसिव्स इन्फॉर्मेशन, मटेरियल अँड एनर्जी फ्रॉम अदर सिस्टीम्स ॲज इनपुट्स. आता प्रत्येक सिस्टीम काय करते, प्रत्येक सिस्टीम म्हणजे एक ऑर्गनायझेशन जर पकडली तर ती ऑर्गनायझेशन काय करते, तिला लागणारी इन्फॉर्मेशन असेल, मटेरियल असेल, हे दुसऱ्या सिस्टीमकडून किंवा दुसऱ्या ठिकाणाहून काय करत असते, घेत असते. These inputs undergo a transformation process within a system and leave the system as output to other systems. आता इथे थोडक्यात काय, समजा असं कन्सिडर करायला गेलो की परचेस डिपार्टमेंटनं रॉ मटेरियल परचेस केलं. रॉ मटेरियल परचेस केल्यानंतर ते कुणाकडे दिलं तर प्रोडक्शन डिपार्टमेंटकडे दिलं. म्हणजे प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या दृष्टिकोनातून परचेस डिपार्टमेंटकडून घेतलेलं रॉ मटेरियल काय झालं, इनपुट झालं. आणि मग प्रोडक्शन डिपार्टमेंट काय करेल, त्याच्यावरती प्रोसेस करेल, फायनल प्रोडक्ट तयार करेल आणि ते फायनल प्रोडक्ट काय करेल तर सेल्स डिपार्टमेंटला देईल. म्हणजे सेल्स डिपार्टमेंटला जे दिलं जातं त्याला आपण काय म्हणणार आहे, आउटपुट. म्हणजे प्रत्येक सिस्टीम काय करते तर दुसऱ्या सिस्टीमकडून इनपुट घेते आणि दुसऱ्या सिस्टीमला काय करते, तिसऱ्या सिस्टीमला काय करते तर आउटपुट म्हणून तेच मटेरियल देत असते. System theory is useful to management because it aims at achieving the objectives and it views organization as an open system. सिस्टीम थेअरी जी काय आहे ते उपयोगी जे काय आहे किंवा युजफुल काय आहे तर त्याच्यामुळं तुमचं जे काय ठरवलेलं ऑब्जेक्ट आहे किंवा एम आहे ते काय केलं जातं, अचीव केलं जातं. चेस्टर बर्नार्ड वॉज द फर्स्ट पर्सन टू युटिलाइज द सिस्टीम अप्रोच इन द फील्ड ऑफ मॅनेजमेंट. सगळ्यात प्रथम चेस्टर बर्नार्डनं काय केलं आहे तर सिस्टीम अप्रोचची जी संकल्पना आहे ती आपल्या मॅनेजमेंटमध्ये वापरली. ही फिट दॅट द एक्झिक्युटिव्ह मस्ट स्टिअर थ्रू बाय कीपिंग अ बॅलन्स बिटवीन कॉन्फ्लिक्टिंग फोर्सेस अँड इव्हेंट्स. अ हाय ऑर्डर ऑफ रिस्पॉन्सिबल लीडरशिप मेक्स द एक्झिक्युटिव्ह इफेक्टिव्ह. त्याच्या मतानुसार काय तर प्रत्येक जे सबसिस्टीम आहे त्या प्रत्येक सबसिस्टीमचा असणारा जो मॅनेजर आहे किंवा ज्याचा लीडर आहे तरी लीडरला काय केलं जातं तर त्या सिस्टीममध्ये होणाऱ्या कामासाठी रिस्पॉन्सिबल पकडलं जातं आणि त्यामुळे तो काय करतो ना, आपल्याला रिस्पॉन्सिबल पकडला जाणार आहे म्हणून तो इफेक्टिव्हली काम करू शकतो. एच सायमन व्ह्यूड ऑर्गनायझेशन ॲज अ कॉम्प्लेक्स सिस्टीम ऑफ डिसिजन मेकिंग प्रोसेस. एच सायमनच्या मतानुसार काय तर ऑर्गनायझेशन ही काय तर निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून एक कॉम्प्लेक्स प्रकारची सिस्टीम आहे. इव्हॅल्युएशन ऑफ सिस्टीम अप्रोचचं इव्हॅल्युएशन आपण बघणार आहे. द सिस्टीम अप्रोच असिस्ट इन स्टडिंग द फंक्शन्स ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन अँड हॅज बीन युटिलाइज्ड ॲज द बेस्ट फॉर द न्यू काइंड्स ऑफ ऑर्गनायझेशन लाईक प्रोजेक्ट मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन. सिस्टीम अप्रोचमध्ये काय केलं, सिस्टीम अप्रोचचे जे फंक्शन्स आहेत किंवा कार्य आहेत ती कशी आहेत तर कॉम्प्लेक्स आहेत आणि त्यामुळे नवीन ऑर्गनायझेशनला ती लगेच ॲप घेता येत नाही. इट इज पॉसिबल टू ब्रिंग आउट द इंटर रिलेशन्स इन व्हेरियस फंक्शन्स लाईक प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग अँड कंट्रोलिंग. याच्यामध्ये तुम्हाला काय करता येतं, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग, कंट्रोलिंग वेगवेगळ्या प्रकारची कामं जी मॅनेजमेंट करतं त्याच्यामध्ये एक प्रकारे इंटर रिलेशनशिप सिस्टीम अप्रोचमध्ये तयार करता येते. दिस अप्रोच हॅज अन एज ओव्हर द अदर अप्रोचेस बिकॉज इट इज व्हेरी क्लोज टू रियालिटी. ही जी सिस्टीम अप्रोच आहे तो काय तर इतर अप्रोचेसपेक्षा रिअल आहे किंवा रियालिटीला धरून आहे. दिस अप्रोच इज कॉल्ड द ॲबस्ट्रॅक्ट अँड व्हॅग्यू. ह्याच अप्रोचला आपण ॲबस्ट्रॅक्ट किंवा व्हॅग्यू म्हणू शकतो. इट कॅनॉट बी इझिली अप्लाइड टू लार्ज अँड कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन्स. मोठ्या ऑर्गनायझेशनसाठी हे जरा कॉम्प्लेक्स आहे वापरायला, पण लहान ऑर्गनायझेशनमध्ये ही अप्रोच आपण वापरू शकतो. मोर ओव्हर इट डज नॉट प्रोव्हाइड एनी टूल अँड टेक्निक फॉर मॅनेजर्स. याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं टूल किंवा टेक्निक मॅनेजमेंटला दिलं जात नाही, पण याच्यामध्ये काय होतं की सबसिस्टीमची कामं चालत असल्यामुळं आपण काय करू शकतो तर त्याच्या आधारावरती
काम जे काय आपलं ठरवलेलं ऑब्जेक्ट किंवा एम आहे ते सहजपणे गाठू शकतो. थँक्यू.